नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ई पीक पाहणी 2026 खरीप हंगाम सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी आता एकूण शेवटची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्हाला जे काही तुमच्या गावातील सहाय्यक असतील त्यांच्या मार्फत तुम्हाला जी काही तारीख सांगण्यात आलेली आहे शेवटची, त्या तारखेच्या पूर्वीच तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर ती शेवटची तारीख किती आहे? सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय की जे काही महसूल व वन विभाग आहे त्यांच्या मार्फत एक काढण्यात आलेली माहिती आहे आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी आणि त्याच्यामध्ये सविस्तर त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2026-27 करिता केंद्र शासनाच्या जे काही DCSMH मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी जी काही नोंदणी करण्याबाबतच्या अनुषंगानं हे काढण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पाहू शकताय की सदर पीक नोंदणीची कार्यवाही दिनांक 11 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण करावयाची आहे. याच्यासाठी ही संपूर्ण माहिती देण्यासाठी हे संपूर्ण काढलेलं आहे. याच्यासाठी जे काही यंत्रणा असतील ते यंत्रणांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. डिजिटल जे काही काम असेल ते सर्व अधिकारी आणि क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक निर्देश सुद्धा असे देण्यात आलेले आहेत आणि जे काही पीक नोंदणीची प्रगती समाधानकारक राहील याची सुद्धा दक्षता त्यांनी घ्यायची आहे. 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत नोंदणीचं काम हे 100% पूर्ण होईल. यासाठी आवश्यक ते नियोजन व कार्यवाही करण्यात यावी असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच 10 नोव्हेंबर 2026 ही शेवटची तारीख आहे ई पीक पाहणी करण्यासंदर्भातची ह्या पत्रकाच्या नुसार. म्हणजे आजपासून कंप्लीट तुमच्याकडे 3 महिने शिल्लक आहेत म्हणजे 90 दिवस. 90 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खरीप हंगामाची ई पीक पाहणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती आहे. ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ई पीक पाहणी संदर्भात तुमच्या जर काही अडचणी असतील तर नक्की आपल्या या व्हिडिओला कमेंट करा किंवा डायरेक्टली WhatsAppवरती मला मेसेज सुद्धा करू शकता. सविस्तर तुम्हाला त्याचं समाधान तुम्हाला देण्यात येईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.